नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचं येणाऱ्या 90 दिवसाचं काटेकोर नियोजन कसं करावं आणि आगामी काळामध्ये पोलीस भरतीमध्ये मार्क कसे मिळवावे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात तर नक्कीच येणार आहे, जाहिरातीला काही विषयच नाही। ओके, पोलीस भरती तुम्ही करताय, खरंच करताय की उगच करताय हे तुम्हालाच माहीत आहे। स्वतःच माहीत आहे आपण खरंच करतोय की फसवतोय स्वतःला। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आहेत आपण लहान, पहिलीच भरती आहे आणि या पहिल्या भरतीत सुद्धा 100% यश मिळवता येतं। त्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचं असतं आणि ते प्लॅनिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो। दिवसभरामध्ये तुमच्याकडे 24 तास आहेत मित्रांनो, बरोबर। या 24 तासामध्ये तुम्ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की टायमाचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे। त्यातले पहिले 8 तास तुम्हाला झोप प्रॉपरली घ्यायची आहे, म्हणजे मोबाईल व्यतिरिक्त मोबाईलवर जास्त वेळ न घालवता झोप तुमची दिवसभरामध्ये 8 तास झालीच पाहिजे। तुमचा वर्किंग टाईम जो काय आहे 16 तास आहे। या 16 तासामध्ये तुम्ही सर्व गोष्टी करून अभ्यास करावाच लागणार आहे। त्यातले तुम्ही 6 तास हे सरळ तुमच्या इतर कामासाठी देऊ शकता। 6 तास इतर कामे म्हणजे आईवडिलांना मदत करणे, जॉब करणे, काय असू द्या, यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला इतर कामाला देण्याची गरज नाही। 6 तास गेले, राहिले आपल्या करिअरसाठी, घे भरारी वर्दीसाठी, बरोबर, घे भरारी वर्दीसाठी याचं नियोजन या राहिलेल्या 10 तासामध्ये करणं गरजेचं आहे। या 10 तासाचे असे लॉट टाका की मित्रांनो 2 तासापेक्षा जास्त वेळ आपण ग्राउंडवर रेंगाळायचं नाही। 2 तास तुम्हाला ग्राउंडवर रेंगाळायचं नाही आणि दुसरे 2 तास जे आहेत लक्षात ठेवा, दुसरे 2 तास तुम्हाला मोबाईल वापरण्यासाठी दिलेले आहेत। त्या 2 तासामध्ये काय मोबाईल वापरायचे, किती व्हिडिओ बघायचे, किती इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवायचे, हे 2 तास तुम्हाला त्या मोबाईल वापरासाठी ठेवायचे आहेत। हा मोबाईल टाईम लिहितो मी इथं, मोबाईल टाईम हा ग्राउंड टाईम। आता राहिलेला वेळ, आता राहतात तुमच्याकडे 6 तास, या 10 तासापैकी 6 तास मित्रांनो, 6 तासापेक्षा 1 मिनिट सुद्धा, प्रामाणिक म्हणतोय बरं का, लक्षात ठेवा, 6 तासापेक्षा 1 मिनिट सुद्धा जास्त अभ्यास करू नका पुढले 90 दिवस। का म्हणतोय मी, पण 6 तास तुम्हाला प्रॉपर करणं गरजेचं आहे। 6 तासामधले 3 तास तुम्ही असे लॉट पाडा, तुमच्या मेजर जो सब्जेक्ट वीक आहे त्या जे सब्जेक्टवर तुम्हाला जास्त काम करायचे या 3 तासामध्ये। उदाहरणार्थ GS GK, आणि या 3 तासामध्ये प्रत्येक विषयाला 1 तास द्या। मॅथला 1 तास, रिझनिंगला 1 तास आणि त्यानंतर मराठीला 1 तास। या 3 तासामध्ये तुम्हाला हे 3 सब्जेक्ट आणि 3 तासामध्ये अख्खं GS तुम्हाला वाचायचं आहे। डेलीचं रुटेशन असं ठेवायचं आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या दिवसभरातला वेळ कुठेच वाया न जाता आपण असं जर रुटेशन ठेवलात तर नक्कीच तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये वर्दी मिळवणे अशक्य होणार नाही। दुसरा मुद्दा, नियोजनाच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला। हे दिवसभरामध्ये मला 6 तास अभ्यास करायचे, आता कसे पोर्शन पाठायचे, बरोबर। आपण सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे। 5 वाजता उठलात तुम्ही 5-6 वाजता ग्राउंडला गेलंच पाहिजे। ग्राउंडला तुम्ही 6 वाजल्यापासून जास्तीत जास्त म्हणतोय 9 वाजेपर्यंत, 3 तास गेली तर हरकत नाही, बरोबर। जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत तुम्ही घरी पोहोचलं पाहिजे। 9 वाजता घरी आलात, 10 वाजता तुम्ही अभ्यासाच्या रूममध्ये गेलात, लॅब असेल लॅबमध्ये गेलात, 10, 11, 12, 1, 11, 12 आणि 1 वाजेपर्यंत तुमचा अभ्यास 3 तास झालाच पाहिजे। 1 नंतर 2 पर्यंत तुम्हाला सुट्टी घ्यायची, कशाची, जेवण सुट्टी, बरोबर। नंतर 3, 4,
आणि 5 वाजेपर्यंत परत तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5 6 तास तुमचे अभ्यासामध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. जेवणाचा वेळ सोडून सुद्धा 5ला परत 30 मिनिटाचा परत एक ब्रेक घ्यायचा आणि तुम्ही क्वेश्चन पेपर एखादी सोडवण्यामध्ये जे इतर वेळेतले 6 तास आपण आपल्या फॅमिलीला देतोय त्याच्यामध्ये एखादा तास क्वेश्चन पेपरसाठी दिला तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला 8 तासाचंच नियोजन का सांगतोय बघा. 8 तास करिअरसाठी, 8 तास झोप आणि 8 तास फॅमिली टाईम किंवा जॉबचा टाईम, ज्याला फॅमिली नाही बाबा जॉबचा टाईम. म्हणजे तुमचं जर हे रुटीन पुढले 90 दिवस असेल तर मित्रांनो वर्दी मिळवणं अशक्य होत नाही. आता बरेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता मुंबई पेपरमध्ये तुम्ही जर त्यांचा स्कोअर बघितला, एकदम यंग पिढी आहे, 19व्या वर्षी. कशी काय रे तयारी? त्यांनी काय 12वी करत करत तयारी केली होती का? नाही, एका वर्षामध्येच वर्दी मिळवली होती मित्रांनो. त्याचं कारण आहे त्यांचं टायमाचं मॅनेजमेंट जबरदस्त आहे. त्यांना प्लॅनिंगनुसार घडवणारे व्यक्ती सुद्धा जबरदस्त आहेत. माझ्याच यावर्षी 2 अशा मुली लागल्या की विद्यार्थी मित्रांनो फक्त एका वर्षामध्ये वर्दी म्हणजे 3 ते 4 महिने कंप्लीट प्रॉपर सिलेबस हातात घेऊन प्रॉपर गायडन्सच्या अंडर त्यांनी स्वतःची वर्दी मिळवलेली आहे. किती महिन्यात? 3 किंवा 4 महिन्यामध्ये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, माझी अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे. लोकराज्य अकॅडमी या नावाने आहे. गुगलला सर्च केला तरी तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. नाही भेटलं तर या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. भोसरीतल्या आपल्या शाखेला तुम्ही ॲडमिशन मिळवू शकता. म्हणजे असं जर प्लॅनिंग ठेवलात, असं जर तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या भरती करणाऱ्या मित्र कंपनीला असं प्लॅनिंग जर करायला सांगितलात तर मित्रांनो भरतीत वर्दी मिळवणं अशक्य होणार नाही. शक्य गोष्ट आहे आणि तुम्ही प्रॉपर केलात तर. याच्यामध्ये या 90 दिवसामध्ये एकही दिवस खाडा पडला नाही पाहिजे. एकही दिवस पडला नाही पाहिजे. खाडा पडला म्हणजे आपण रिवर्स जातोय. म्हणजे 90 दिवस पकडा, खाडे पकडा. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे 3 महिने तुमच्याकडे आहेत, 3 महिने 20 दिवस घ्या पुढले. पण हे प्लॅनिंग नाही करा, कारण आपले मध्ये मध्ये कामं निघतात. कुणाचा बड्डे, कुणाची मुंज, कुणाचं लग्न, कुणाला भेटायचंय, कुणासोबत फिरायचंय, एखाद्या दिवशी अभ्यास करायला कंटाळा येतो. त्यावेळेस तुमच्याकडे असे 90 + 20 म्हणजे 110 दिवस घेतला तरी काही अडचण नाही. आता त्या पलीकडे जाऊन नोकरी करणाऱ्या लोकांनी 6 तासापेक्षा 5 तासापेक्षा जास्त वेळ नोकरी करू नये. नसता अशक्य आहे आपल्याला आपलं स्वप्न साकार करणं. मी रिअल बोलतो. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मित्रांनो तुम्ही कधीतरी अभ्यास करणे, कधीतरी अभ्यासामध्ये म्हणजे इंटरेस्ट दाखवणे व इतर टायमिंगमध्ये टाइमपास करणे, असं जर तुमचं शेड्यूल असेल तर तुम्हाला वर्दी मिळणं सुद्धा अवघड होतं मित्रांनो. त्यामुळे घे भरारी वर्दीसाठी. या आपल्या ज्या काही प्लॅनिंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.